सोबत आणि माझ्या संपूर्ण टीम सोबत आपण बघताय आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली। बुधवारी बदलापूरहून शिर्डीकडे निघालेली ही पदयात्रा पालखी आज 7व्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी आपला प्रवास करते आणि इथून बाबांची नगरी अवघ्या 30 किलोमीटरच्या अंतरावर उरली आहे। त्यामुळे प्रत्येक साई भक्ताला वेध लागले ते बाबांच्या दरबारात पोहोचायचे, बाबांचं दर्शन घ्यायचे आणि बाबांचं साजिरं गोजिरं रूप आपल्या डोळ्यात साधते। द्वारका साईनाथ तारका साई बाबा सारखा देव नाही। शिर्डीचे द्वारका साईनाथ तारका साई बाबा सारखा देव नाही। शिर्डीचे द्वारका साईनाथ तारका साई बाबा सारखा देव नाही। शिर्डीचे द्वारका साईनाथ तारका साई बाबा सारखा देव नाही। खाली प्रगट झाला बाईने त्या पाहिला, चमत्कार त्याने दाविला। कडवा लिंब गोड हो झाला। शिर्डीचे द्वारका साईनाथ तारका साई बाबा सारखा देव नाही। शिर्डीचे द्वारका साईनाथ तारका साई बाबा सारखा देव नाही। साई नामाचा गजर झाला दिंडीला। साई नामाचा गजर झाला दिंडीला। 7वा आणि शेवटचा दिवस आहे। जवळके या शाळेत पालखी दुपारच्या जेवणासाठी थांबली होती आणि इथून बाबांची शिर्डी अवघ्या 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आपण माझ्या मागे बघू शकता, अतिशय उंचीवरून ही दृश्य चित्रित केली जात आहेत। 300 फूट उंचीच्या पाण्याच्या टाकीवरून ही दृश्य फक्त आणि फक्त स्टार मराठीच्या प्रेक्षकांसाठी चित्रित केली जातात। इथून बाबांची नगरी अवघ्या 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे। संध्याकाळी ही पालखी शिर्डी नगरीत दाखल होणार आहे। जवळके या शाळेतील मैदानात दुपारच्या जेवणासाठी ही पालखी थांबली होती आणि तिथून मग ही पालखी आता पुढच्या प्रवासाकडे निघालेली आहे। इथून बाबांची नगरी अवघ्या 12 किलोमीटरच्या अंतरावर उरलेली आहे। फुलांनी सजवलेली मनमोहक आणि आकर्षक अशी पालखी आणि तीच पालखी खांद्यावर घेऊन जाणारे साई भक्त असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि तब्बल 300 फूट उंच पाण्याच्या टाकीवरून ही दृश्य चित्रित करून फक्त आणि फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत। आपण बघताय आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालेल। तैसा जो भावे तैसा तो पावे साई हा माझा भक्ताला। चला रे जाऊया शिर्डीला, चला चला रे जाऊया शिर्डीला। चला रे जाऊया शिर्डीला, चला चला रे जाऊया शिर्डीला। आवड मला भजनाची, भजनाला बसलो। साईंच्या भजनात डोलू मी लागलो। आवड मला भजनाची, भजनाला बसलो। साईंच्या भजनात डोलू मी लागलो। जमलेली ही भजन मंडळी लागली डोलायला, कशी लागली डोलायला। साई शिर्डीचा राजा त्याला दंडवत माझा। साई शिर्डीचा राजा त्याला दंडवत माझा। साई शिर्डीचा राजा त्याला दंडवत माझा। साई शिर्डीचा राजा त्याला दंडवत माझा।
आऊंगा, तुझे कांधे में घुमाऊंगा, तेरी पालकी उठाऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। तुझे कांधे में घुमाऊंगा, तेरी पालकी उठाऊंगा। तुझे कांधे में घुमाऊंगा, तेरी पालकी उठाऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। मैं तो शिरडी को जाऊंगा, साईं बाबा को मनाऊंगा। मैं तो शिरडी को जाऊंगा, साईं बाबा को मनाऊंगा। मैं तो शिरडी को जाऊंगा, साईं बाबा को मनाऊंगा। मैं तो शिरडी को जाऊंगा, साईं बाबा को मनाऊंगा। हाले दिल अपना मैं तो साईं को सुनाऊंगा। हाले दिल अपना मैं तो बाबा को सुनाऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। तुझे कांधे में घुमाऊंगा, तेरी पालकी उठाऊंगा। तुझे कांधे में घुमाऊंगा, तेरी पालकी उठाऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। ओम साईं श्री साईं जय साईं राम। 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 चल चल के मेरे आए पाँव में है छाले। चल चल के मेरे आए पाँव में है छाले। चल चल के मेरे आए पाँव में है छाले। चल चल के मेरे आए पाँव में है छाले। तेरी कृपा से छालों का मैं दुख भूल जाऊंगा। तेरी कृपा से छालों का मैं दुख भूल जाऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। तुझे कांधे में घुमाऊंगा, तेरी पालकी उठाऊंगा। तुझे कांधे में घुमाऊंगा, तेरी पालकी उठाऊंगा। साईं बाबा मैं शिरडी। आपण पाहताय आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालवली पालखी आता बदलापूरहून निघालेली पालखी आता शिर्डी गावाच्या अगदी नजदीक येऊन पोहोचले। इथून बाबांचा दरबार जो आहे तो अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर उरला आणि ही शिर्डी गावाची वेश सुरू झाली आहे। गावाच्या वेशेवर ही पालखी आलेली आहे आणि इथून बाबांचा दरबार अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर उरला आहे। त्यामुळे प्रत्येक साई भक्तांमध्ये एक नव चैतन्य पाहायला मिळतंय, एक नवा उत्साह पाहायला मिळतोय। 250 किलोमीटरचं अंतर जे साई भक्तांनी आतापर्यंत पायी कापलं होतं त्याचा आता सार्थक झालेलं आहे। बदलापूर शहरापासून आतापर्यंत ही पालखी 249 किलोमीटरपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि अवघा 1 किलोमीटर इथून बाबांचा दरबार बाकी आहे। त्यामुळे प्रत्येक भक्तामध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळतोय, पूर्णपणे चैतन्य पाहायला मिळतंय। गेल्या 7 दिवसापासूनचा जो थकवा होता, जे क्षीण होतं, जो त्रास होता, तो त्रास बाजूला ठेवून आता प्रत्येक साई भक्त सज्ज झालाय तो बाबांच्या दरबारात जाण्यासाठी आणि बाबांचा दरबार इथून अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर उरलाय। साई भक्तांनी आतापर्यंत 249 किलोमीटरचं अंतर पायी कापलंय आणि अवघ्या काही वेळातच ही पालखी आता बाबांच्या दरबारात पोहोचणार आहे। मैं तो शिरडी को
साईं को सुनाऊंगा हाले दिल अपना मैं तो बाबा को सुनाऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। तुझे कंधे में घुमाऊंगा, तेरी पालकी उठाऊंगा। तुझे कंधे में घुमाऊंगा, तेरी पालकी उठाऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा। ओम साईं श्री साईं जय साईं राम। 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 बदलापूरहून बुधवारी शिर्डीकडे निघालेली पदयात्रा पालखी आता काही वेळापूर्वी शिर्डी नगरीत दाखल झाली आहे। मात्र आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून 2 दिवस या पदयात्रा पालखी सोहळ्याला पावसानं जो व्यत्यय आणला होता, ती पावसानं साई भक्तांची साथ अजूनही सोडलेली दिसत नाही। बाबांनी या पदयात्रेकरांचा जो अंत आहे तो अजूनही पाहण्याचं सोडलेलं नाही आहे। पालखी शिर्डी नगरीत दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा आपली पावसानं आपली हजेरी लावलेली आहे आणि त्याच पावसात चिंब होत ही हे साई भक्त आता आपल्या बाबांच्या दरबारात पोहोचणार आहेत। आपण बघतोय की शिर्डीच्या नगरीमध्ये ही पालखी येऊन पोहोचलेली आहे आणि शिर्डी शहरात असलेल्या रस्त्यांवर साई भक्तांचा महापूर आपल्याला आलेला पाहायला मिळतोय। मात्र पावसानं व्यत्यय आणल्यानं या साई भक्तांना चिंब होऊनच आता आपल्या लाडक्या बाबाच्या दर्शनासाठी जावं लागणार आहे। 22 वर्षापूर्वी या पदयात्रा पालखीला सुरुवात केली होती। यंदाचं हे 22वं वर्ष होतं आणि पालखीच्या इतिहासात पहिल्यांदाच पाऊस आणि पावसाचा व्यत्यय या पदयात्रेकरूंना सहन करावा लागला। पावसाचा त्रास या पदयात्रेकरूंना सहन करावा लागला आणि शिर्डी नगरीत दाखल झाल्यानंतर देखील पावसानं जो त्रास आहे तो देण्याचा काही कमी केलेला दिसत नाही। पालखी शिर्डी नगरीत पोहोचताच मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्याच मुसळधार पावसात हे साई भक्त आपली शिर्डीची वाट धरतायत, शिर्डीची वारी करतायत आणि त्याच पावसात चिंब होऊन आता हे भक्त बाबांच्या दरबारात पोहोचणार आहेत।